नमस्कार, लक्ष्मी एसेन्शियल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत। त्यासाठी मी इथे 2 वांगे घेतलेले आहे, 1 इंच अद्रक, 5-6 पाकळ्या लसूण, 3 मिरच्या, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धने जिरे पावडर, 1 चम्मच गरम मसाला, चवीपुरते मीठ, पाव चम्मच हळद, अर्धी वाटी दाण्याचं कूट आहे। इथे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले, 2 टमाटर बारीक चिरून घेतलेले, थोडीशी कोथिंबीर आणि तेल, लसूण, अद्रक, हिरवे मिरच्या वाटून घेऊया। वाटून झालेलं आहे, प्लेट मध्ये काढून घेतलेलं आहे। हे बघा, आपण 2 वांगे घेतलेले आहे। वांग्याला चांगलं आपण तेल लावून घेऊया, चीर पाडून घेऊया आधी। हे बघा, वांगा असा ताजा बघून घ्यायचा, देठ हिरवा असला पाहिजे, म्हणजे ताजे वांगे असतात। हे बघा, अशा प्रकारे आता वांग्याला आपण चीर मारून घेऊया, कारण मध्ये किडके पण असू शकते। हे बघा, असे बघायचं मध्ये किडके आहेत का। आता आपण याला तेल लावून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आता आपण गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे। आता आपण वांगे भाजून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे भाजून घ्यायचं। आता आपलं वांगा भाजलेलं आहे, आपण काढून थंड करून घेऊया। वांगे आपले भाजून झालेले आहेत, थंड होऊस्तर आपण वाट बघूया। आता थोडंसं थंड झालेलं आहे, आता आपण याचं सुलट काढून घेऊया। हे बघा, गरमच आहे तरी पण अजून अशा प्रकारे सगळं काढून घ्यायचं। हे बघा, वांग्याचं सर्व वरचं शिरटा आपण काढून घेतलेलं आहे। आता आपण याचे कट मारून घेऊया, मॅश करून घेऊया। सगळं आपण बारीक करून घ्यायचं चाकूने, लगेच होतं कारण चांगलं शिजलेलं आहे। हे बघा, आता आपण मसाला तयार करूया। आता आपण कढई गरम करायला ठेवलेले आहे, आपण 2 चम्मच तेल टाकूया। तेल आपलं गरम झालेलं आहे, जिरे टाकूया। जिरे फुलले की आपण कांदा टाकूया। ते अद्रक, लसूण आणि मिरची टाकूया। कांदा आपला भाजून झालेला आहे, थोडंसं लालसर झालेलं आहे, लसूण अद्रक सगळं भाजलेलं आहे। आता आपण टमाटर टाकूया। टमाटर पण आपण चांगलं तेलात परतून घेऊया, चांगले मऊ झाले पाहिजे। कांदा टमाटर आपला चांगला भाजून झालेला आहे। आता आपण मसाले टाकून घेऊया। धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हळद पाव चमचा। आता आपण सगळं मसाला मिक्स करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे सगळं मसाला एकजीव करून घ्यायचं आणि तेल सुटूस्तर परतून घ्यायचं। हे बघा, मसाला मस्त परतून झालेला आहे, तेल सुटायला लागलेलं आहे। आता आपण वांगे टाकूया।
वांगी टाकून आपण सगळं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे मसाला आणि वांगे चांगले मिक्स झाले पाहिजे। मीठ आणि दाण्याचं कूट टाकून मिक्स करून घेऊया। आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया। 2 ते 3 मिनिटं वाफवून घेऊया झाकण लावून। 2 मिनिटं झालेले आहे। वांग्याचं भरीत आपलं तयार आहे। चविष्ट आणि झणझणीत वांग्याचं भरीत सर्व करून घेऊया। वांग्याचं भरीत भाकरी सोबत चविष्ट लागते। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। धन्यवाद।